कुरुक्षेत्राच्या मैदानावर अर्जुनाला शांत करताना श्रीकृष्ण एका गूढ सत्याचा उलगडा करतात. अर्जुन समोर उभ्या असलेल्या सैन्याला पाहून त्यांच्या मृत्यूच्या भीतीने व्याकुळ झाला होता. तेव्हा श्रीकृष्ण त्याला काळाच्या पलीकडचे सत्य सांगताना म्हणतात, नत्वेवाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधीपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात, असे कधीही नव्हते की मी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते, आणि असेही कधी होणार नाही की आपण भविष्यात नसू. हे ऐकून आपल्याला प्रश्न पडतो की जर शरीरच नष्ट होते तर मग आपण कायम कसे असतो? याचे उत्तर लपले आहे निसर्गाच्या बदल म्हणजे चेंज या नियमात. बदल ही एकमेव शाश्वत सत्य आहे या जगात. वस्तूचे रूप आणि तिचे बाह्यदर्शन बदलत असते, पण त्याचे मूळ तत्व कधीही बदलत नाही. हे समजून घेण्यासाठी आपण दोन नैसर्गिक उदाहरणे पाहूयात. पहिलं, जलचक्र. पृथ्वीवरील पाणी बाष्पाच्या रूपात आकाशात जाते, त्याचे ढग होतात आणि तेच पाणी पुन्हा पावसाच्या रूपात जमिनीवर येते. रूप बदललं की नाही, पण पाणी तेच राहिलं. दुसरे उदाहरण म्हणजे ऋतुचक्र. पानगळीच्या ऋतूत झाडे आपली जुनी पाने गाळतात आणि ती पाने मातीत मिसळतात. त्याच मातीतून नवीन बिया रुजतात, ज्यातून पुन्हा नवीन झाड जन्माला येते. याचाच अर्थ नवीन जीवनाला पोषण देण्यासाठी जुन्या जीवनाचा अंत होणे आवश्यक असते. आत्मा देखील याच चक्राचा एक भाग आहे. आत्मा म्हणजे आपल्या शरीरातील ते चैतन्य जे भौतिक नाही. मृत्यू म्हणजे अंत नाही, तर आत्म्याने एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नवीन रूपात केलेले स्थलांतर होय. यालाच आपण पुनर्जन्म म्हणतो. पण हा आत्मा नवीन शरीर निवडतो कसा? याचे उत्तर आहे वासना किंवा इच्छा. आपला आत्मा मागील जन्मातील ज्या अपूर्ण इच्छा आणि वासना सोबत घेऊन येतो, त्याचनुसार त्याला नवीन शरीर मिळते. आज आपण ज्या काही इच्छा बाळगतो त्या भविष्यात नवीन शरीराच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधत असतात. श्रीकृष्ण सांगतात, इच्छांचे हे कारण आणि परिणाम चक्र म्हणजेच कॉज अँड इफेक्ट सायकल असेच अविरत चालत राहते. यातून आपण आजचा बोध घेऊ शकतो. ज्याप्रमाणे जुनी पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याचप्रमाणे जुन्याचा अंत झाल्याने नवीन निर्मिती शक्य नाही. नष्ट होत नाही, फक्त आपले रूप बदलत असते. धन्यवाद.